पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महापालिकेत शहर विकास आघाडीचा महापौर पदाचा दावा, गीता नवले व अन्सारी इरफान यांचे अर्ज दाखल। धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहर विकास आघाडीच्या वतीने महापौर व उपमहापौर पदासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। महापौर पदासाठी शिवसेना राष्ट्रवादी युवतीकडून गीता तुषार नवले तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे अन्सारी फजलू इरफान रेहमान यांनी मनपा सचिव मनोज वाघ यांच्याकडे आपले अर्ज सादर केले। यावेळी शिवसेनाचे महानगर प्रमुख संजय वाले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की भाजपचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे येत्या 6 तारखेला होणाऱ्या विशेष सभेत शहर विकास आघाडीचाच महापौर व उपमहापौर निवडून येईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आघाडीनं आपली रणनीती स्पष्ट करत दोन्ही पदांसाठी उमेदवार निश्चित केल्यानं महापालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे। येत्या विशेष सभेत बहुमताची चाचपणी होणार असून सत्ता समीकरणं कोणाच्या बाजूने झुकतात याकडे शहराचं लक्ष लागलंय। दरम्यान महापौर व उपमहापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारी रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली असून त्या सभेतच अंतिम निर्णय होणार आहे। शहर विकास आघाडीनं विकासाभिमुख कारभाराचा निर्धार व्यक्त करत मतदार व नगरसेवकांचा पाठिंबा मिळेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शहर विकास आघाडीच्या वतीने महापौर पदासाठी सौ गीता तुषार नवले आणि इरफान फजलू अन्सारी आज उपमहापौर पदासाठी आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आज आम्ही अर्ज भरलेला आहे आणि 6 तारखेला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचा महापौर उपमहापौर या धुळे शहरामध्ये नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल। राजकारणाच्या काही रणनीती असतात त्या सगळ्या पत्रकारांना सांगणं योग्य नाही। या धुळे शहराने 3 नगरसेवकावर मंजुळाताई महापौर बघितलेले आहेत, म्हणून काही चमत्कार काही नियोजन आमच्याकडेही ठरलेलं आहे। आमच्याकडेही काही लोक संपर्कामध्ये आहे। निश्चितच 6 तारखेला या धुळे शहरामध्ये धुळेकर नागरिक चमत्कार त्या ठिकाणी बघतील। भाजपचे किती सांगू नाही शकत, पण निश्चित तुम्हाला बदल त्या ठिकाणी दिसेल। धन्यवाद। धुळे महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्ष शहर विकास आघाडीचा मी गटनेता म्हणून मी नियुक्त झालो आहोत। तदनंतर आता आपण पाहत असाल महापौर आणि उपमहापौरची निवडची प्रक्रिया इथं सुरू आहे। आमच्या गटाकडून आम्ही महापौर आणि उपमहापौर साठी आज दोघी उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहे। जसा आमचे ज्येष्ठ संजय भाऊ वाल्ले यांनी आपल्याला सांगितला की काही नियोजन काही चमत्कार या शहरात आपण पाहिलेले आहात। आमचे देखील आमच्या संपर्कात बरेच नगरसेवक आहेत। आपल्याला नक्की 6 तारखेला आमच्या गटाचा महापौर आणि उपमहापौर दिसेल। फॉर्म भरल्यानंतर भारतीय जनता पक्षाची जी बी टीम शहरात सध्या ऍक्टिव्ह झालेली आहे MIM, त्यांना आता अनुप भैयांनी पाठवला आणि ते देखील आता फॉर्म घेऊन गेले आहे। यापुढे जर MIM तर्फे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आला तर याचा मागचा कारण भारतीय जनता पक्ष असेल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।